सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पारुल देशमुख, वय 35, पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सून. नवरा समीर एका बहुराष्ट्रीय कंपनीत मॅनेजर. घर व्यवस्थित, मूल नाही. पारुलचं आयुष्य वरवर पाहता सुखी होतं. रोज सकाळी उठून सगळ्यांचं आवरायचं, समीरसाठी डब्बा तयार करायचा, सासूबाईंच्या औषधाची आठवण ठेवायची आणि मग स्वतःच्या छोट्याशा बुटीकमध्ये वेळ द्यायचा. पण आतून काहीतरी हरवलेलं होतं. कधी काळी कविता लिहिणारी पारुल आता या शब्दांचं कागदांशी नातं विसरून गेली होती. समीर बिझी असायचा. काम, मीटिंग्स, फोन कॉल्स. त्याच्या आयुष्यात पारुल होती, पण फारशी नव्हती. एके दिवशी तिच्या बुटीकमध्ये एक नवीन ग्राहक आला. अजय राणे. साधारण 40च्या आसपास. रुबाबदार व्यक्तिमत्व. त्याच्या बहिणीसाठी साडी विकत घ्यायला आला होता. मला काहीतरी खास हवंय, तो म्हणाला. पारुलने काही पर्याय दाखवले, पण त्याच्या नजरेत फक्त साडी नव्हती. तिच्यातही काही बघत होता हे तिला जाणवलं. त्याचं बोलणं सभ्य होतं, पण त्यात एक सूक्ष्म मृदुता होती. तुमचं नाव? अजयने विचारलं. पारुल. छान आहे. अगदी कवितेसारखं. हा संवाद एक सुरुवात होता. त्या दिवसानंतर अजय काही दिवस दिसला नाही, पण पारुलच्या मनात मात्र तो कुठेतरी घर करून गेला होता. समीरकडून जे समाधान मिळालं नव्हतं ते त्या एका क्षणिक नजरेच्या ओलाव्यात तिला जाणवलं होतं. ती ओढ काहीशी गुंतवून टाकणारी होती. अपराधी वाटत होती, पण तरीही हृदय कशात तरी ओलावून गेलं होतं. सप्ताहभरानंतर तो पुन्हा आला. माझ्या बहिणीला तुमची साडी खूपच आवडली. मी विचार केला की आज मी स्वतःसाठी काही घेईल. त्याचं हास्य सरळ मनात शिरणारं होतं. पारुलने कपड्याच्या शेल्फकडे हात करत विचारलं, तुमच्यासाठी? तुम्हाला साडी काय करायची? माझी एक सवय आहे. मी कविता करतो आणि प्रत्येक कवितेला एक रंग हवा असतो. आज मी तुमच्या गडद निळ्या साडीचा रंग शब्दांमध्ये साठवण्याचा प्रयत्न करतोय. ती आश्चर्यचकित झाली. एक अनोळखी पण समजूतदार वाटणारा पुरुष तिच्याशी असं बोलत होता, जसे तिला खूप काळापासून ओळखतो. कोणीतरी कवितेबाबत बोललं की पारुलच्या डोळ्यात एक वेगळाच प्रकाश यायचा. त्याने तो शोधला होता. तुम्ही कविता करता? मी पण पूर्वी लिहायचे. का थांबलात? कधी वेळ नव्हता. आणि नंतर शब्दच सोडून गेले. शब्द जात नाहीत पारुल, फक्त आपण त्यांना ऐकणं थांबवतो. या वाक्याने तिच्या मनात काहीतरी हललं. या भेटीने काहीतरी सुरू केलं होतं. अजय दर आठवड्याला यायला लागला. कधी साडीच्या निमित्ताने, कधी कुठल्या रंगाच्या शोधात. पारुल आणि त्याचं बोलणं जसजसं वाढत गेलं तसतशी त्यांच्यातील हळूवार मैत्री खोल होत गेली. कधी तो तिला स्वतःची कविता वाचून दाखवायचा, तर कधी तिच्या डोळ्यात हरवून जायचा. आणि पारुल ती हळूहळू पुन्हा लिहू लागली. सावलीसारखी सोबत करशील का? मी शब्द होईल तू अर्थ. ही कविता तिने अजयला वाचून दाखवली आणि तो क्षण दोघांनाही खूप काही सांगून गेला. एक दिवस अजयने विचारलं, तुझं लग्न सुखाचं आहे का पारुल? ती थोडा वेळ शांत राहिली. मी समीरवर प्रेम करत होते, पण गेल्या काही वर्षात आमच्यात संवादच राहिला नाही. तो बिझी असतो. मीही त्याच्या सवयीशी जुळून घेतलं, पण आता असं वाटतं मी माझ्यात राहिलेलेच नाही. आणि आता कुणीतरी माझ्या मनातले शब्द परत जागवलेत. अजयने तिचा हात हलकाच धरला. मी तुझ्यावर प्रेम करतो पारुल, पहिल्या दिवसापासून. पण मी तुझं नातं ओलांडू इच्छित नाही. फक्त तुला समजून घ्यायचं आहे. पारुलच्या डोळ्यात पाणी आलं. हा माणूस तिच्यावर हक्क गाजवत नव्हता, पण त्याच्या अस्तित्वानं ती पुन्हा जिवंत झाली होती. आता अजय आणि पारुल दर काही दिवसांनी भेटत होते. कधी तिच्या बुटीकमध्ये, कधी जवळच्या एका शांत कॅफेत. दोघांमध्ये शारीरिक ओढ नव्हती, पण एक अदृश्य बंध होता, ज्याने त्यांना घट्ट बांधलं होतं. पारुल पुन्हा कविता लिहू लागली होती. तिने तिच्या जुनी वहीतील पानं झटकून त्यात नव्या ओळी लिहिल्या. प्रेम हे फक्त शरीराचं नसतं, ते शब्दात, नजरेत, शांततेत असतं. एक दिवस संध्याकाळी समीर घरी वेळेवर आला. त्याच्या हातात एक छोटंसं गिफ्ट होतं. आज खूप दिवसांनी वाटलं की तुला काहीतरी द्यावं. मी लक्ष देत नाही, माहिती आहे, पण तुझी आठवण नेहमी असते पारुल. पारुल गोंधळली. हे काय अचानक? पण तरी तिने स्मित हास्य केलं. गिफ्टमध्ये एक सुवासिक परफ्यूम होता. तिला आठवलं, अजयने काही आठवड्यापूर्वी तिच्या सुगंधावर कविता लिहिली होती. त्या रात्री तिने वहीत लिहिलं. तू दिलं गिफ्ट, पण गंध दुसऱ्याचा होता. दुसऱ्या दिवशी अजयने तिला बोलावलं एकाच कॅफेमध्ये. पारुल, मी काही दिवसांसाठी दिल्लीला जातोय, एका प्रोजेक्टवर. काही आठवडे, काही महिना, कदाचित महिनाभर. ती काही बोलली नाही. डोळ्यात एक भयंकर रिकामेपणा उतरला. माझी गैरहजेरी काही बदलवणार नाही, पण तू लिहित राहा स्वतःसाठी, माझ्यासाठी नाही. अजय, ती म्हणाली, माझं मन गोंधळले. तुझ्यासोबत मी जिवंत वाटते, पण माझं आयुष्य अजूनही पूर्णपणे तुझं नाहीये. माझ्या डोळ्यासमोर आई, बाबा, समीर, समाज, सासूबाई सगळं उभं राहतं. अजयने तिचा हात हलकाच पकडला. मी काही मागत नाही पारुल, पण तू तुझ्यासाठी एकदा जग, एकदा स्वतःला पूर्ण एक. मी थांबेल, वाट पाहिल. त्या रात्री तिने बराच वेळ समीरकडे पाहिलं. तो मोबाईलमध्ये गुंतलेला होता. कामाच्या ईमेलमध्ये
तिच्या चेहऱ्यावरील बदल त्याला जाणवला नाही. पारुलच्या मनात प्रश्न गोंधळ करत होते. मी कोणासाठी जगते आहे? जबाबदाऱ्या निभावणं म्हणजेच नातं का? की एखाद्याच्या नजरेत स्वतःचं प्रतिबिंब दिसणं म्हणजे नातं? अजय दिल्लीला गेला. त्याच्या अनुपस्थितीत तो तिच्या विचारात सतत उपस्थित होता. जणू त्याची सावली तिच्या प्रत्येक क्षणावर पडलेली. पारुलने लिहिलेल्या कविताचा खजिना वाढत गेला. तिचं मन भरून यायचं, पण शब्द बाहेर पडल्यावर हलकं वाटायचं. ती दररोज वही घेऊन छतावर बसायची, चांदण्याकडे बघत, आणि तिथे ती आणि अजय बोलायची. प्रत्यक्ष नव्हताच तो, पण ती मनानं त्याच्याशी संवाद करत होती. तू नसताना तुझी साथ कशी हवी वाटते हेच कळतं तेव्हा तू नसतोच. एका दिवशी समीर घरी लवकर आला. जेवताना त्यानं विचारलं, तू सध्या काहीतरी लिहितेस का? तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं आहे हल्ली. पारुल चकित झाली. इतक्या वर्षात समीरनं कधी तिच्या भावना ओळखल्या नव्हत्या, आणि आज अचानक, हो थोडंफार लिहिते, पुन्हा सुरुवात केली आहे. माझ्याशी का नाही बोलत तशी आधीसारखं? वाटत नाही हल्ली? ती शांत झाली. समीरला काय सांगावं? की तिच्या भावना आता दुसरं नाव आहे, की तिच्या शब्दात आता अजय आहे. त्या रात्री तिने तिच्या वहीत लिहिलं, एक नातं जे आहे पण साठून गेलंय, एक नातं जे अजून नावही नाही घेते पण जीवनात वाटतं. तिला स्पष्ट दिसत होतं तिचं आयुष्य दोन वाटावर उभं होतं. एक बाजूला स्थिरता, जबाबदाऱ्या, समाज मान्यता, दुसऱ्या बाजूला ओढ, आत्मशोध, आणि एक माणूस जो तिला तिचा स्वतः परत देत होता. एक दिवस सकाळी तिला अजयचा मेसेज आला, तू अजूनही लिहितेस ना? एक दिवस मला वाचून दाखव. तिच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला सांगायचं खूप होतं, पण शब्द जमेनात. तिने फक्त एवढंच टाईप केलं, मी लवकर तुला भेटायला येणार आहे. शब्दांच्या पलीकडचं नातं. पारुलने अखेर निर्णय घेतला. ती अजयला भेटायला दिल्लीला जाणार होती. तिने समीरला सांगितलं की ती तिच्या मैत्रिणींकडे मुंबईला काही दिवसांसाठी जाणार आहे. समीरने काहीही विचारलं नाही. तो बिझी होता नेहमीसारखा. पारुल ट्रेनने दिल्लीला पोहोचली. स्टेशनवर अजय तिला थांबलेला दिसला. डोळ्यात आश्चर्य होते पण आनंदही. तू खरंच आलीस? तो हळूच म्हणाला, हो, तुझ्याशी बोलायला, तुला भेटायला आणि नात्याला एक रूप द्यायला. त्या दिवशी ते दोघं शहराच्या बाहेर एका शांत जागी होते. अजयला लहानसा फार्म हाऊस होता. तिथे फुलांचा वास, गार वारा आणि फक्त एकमेकांची सोबत होती. पारुलने त्याला कवितेची वही दिली. त्याने शांतपणे प्रत्येक ओळ वाचली. डोळ्यात ओल आली होती त्याच्यात. हे केवळ शब्द नाहीत पारुल, हे मी आहे, तू आहेस, आपलं नातं आहे अजय. ती म्हणाली, पण माझं मन तुझ्यात हरवलं आहे. पण माझं शरीर, माझं आयुष्य, बाह्य चैतन्य अजूनही त्या घराशी बांधलेलं आहे. मी तुझ्यासोबत नवीन आयुष्य जगू शकले असं वाटतं, पण प्रत्यक्षात मी तुझ्याशी लग्नाची मागणी करणार नाही. पारुल, तू माझ्यासाठी फुलासारखी आहेस. हातात धरलेस कोमजू शकतेस, पण तुझं मन जिथे असेल तिथेच तू राहावं, इतकंच मागणं आहे. त्या रात्री त्यांनी फार्म हाऊसच्या गच्चीवर एकत्र बसून तासंतास गप्पा मारल्या. तिथे नात्याच्या कोणत्याही चौकटी नव्हत्या, फक्त दोन आत्म्यांचा संवाद होता. सकाळी ती परत निघाली. अजय काही बोलला नाही, फक्त तिचा हात धरून म्हणाला, तू माझ्या आठवणीत राहशील, शब्द म्हणून, आणि मी तुझ्या कवितांमध्ये. पारुल घरी परतली. समीरने तिच्याकडे पाहिलं, जरा निरखून. तू काहीतरी बदलली आहेस? तो म्हणाला, हो. ती म्हणाली, आता मी पुन्हा लिहायला लागले, स्वतःसाठी. त्या रात्री तिने अखेरच्या वहीत लिहिलं, प्रेमाने मला दुसऱ्यांची ओळख करून दिली, पण त्या ओळखीनं मला स्वतःला सापडायला शिकवलं. पारुलने तिचं आयुष्य पुन्हा सुरू केलं, त्या जुन्याच घरात, त्या जुन्याच माणसांसोबत. पण आता ती वेगळी होती, शांत, सशक्त आणि स्वतःसाठी जगायला शिकलेली. ती दररोज लिहायची. कवितेचं एक वेगळं विश्व तिनं उभा केलं होतं. कधी कधी बुटीकमध्ये तरुणी मुली यायच्या आणि तिला विचारायच्या, मॅडम, ही कविता तुमची आहे ना? आम्हाला खूप आवडते. ती फक्त हसून मान डोलावायची. समीरचं वागणंही थोडं बदललं होतं. कदाचित तिच्या शांततेत काहीतरी बोलकं होतं जे त्याने ओळखायला सुरुवात केली होती. पण पारुलला आता त्या नात्याचं ओझं नव्हतं. तिनं ते स्वीकारलं होतं, अपूर्ण पण वास्तव. एक दिवस तिला एक कुरिअर आलं दिल्लीहून. एक पुस्तक होतं कवितांचं. कव्हरवर लिहिलं होतं, शब्दांच्या पलीकडचं नातं. अजय राणे. ती क्षणभर स्तब्ध झाली. पुस्तक उघडलं. पहिल्या पानावर लिहिलं होतं, तिचं नाव घेत नाही, कारण ती शब्दामध्ये बंद होणार नाही. ती कविता होती जिच्यावर मी लिहिलं आणि तिने मला लिहायला शिकवलं. पारुलच्या डोळ्यातून पाणी आलं. तिनं ती वही उघडली जिच्यात तिनं अखेरच्या काही कविता लिहिल्या होत्या आणि नवीन कविता लिहायला सुरुवात केली. तो दूर गेला, पण त्याने मला माझंच मन परत दिलं, आणि तेच खरं प्रेम होतं. अजयचं पुस्तक पारुलच्या हातात आलं आणि तिच्या आयुष्यात एक वेगळं वळण आलं. ती आता फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठीही लिहू लागली होती. तिच्या कविता सोशल मीडिया, मासिकामध्ये, अगदी छोट्या काव्य संध्यांमध्येही वाचल्या जात होत्या. एके दिवशी तिला पुण्यात एक महिला कवी संमेलनासाठी आमंत्रण आलं. तिचं नाव आता पारुल समीर देशमुखपेक्षा कवयित्री पारुल म्हणून ओळखलं जात होतं. ती पुण्यात गेली. तिथं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार होता अजय.
त्याला तिथे पाहून तिचं मन थरथरून गेलं. पण अजयचं व्यक्तिमत्व पूर्वीपेक्षा अधिक शांत, समजूतदार आणि थोडं दूर वाटत होतं. खूप वेळ झाला आपल्याला भेटून, ती म्हणाली. हो, पण तुझ्या शब्दामध्ये मी तुझ्याशी रोज भेटतोय, तो म्हणाला. ते दोघं कार्यक्रमात संध्याकाळी एका जुन्या चहा टपरीवर बसले. पारुल, तुझ्या आयुष्यात आता स्थैर्य आहे. मी बघतो तुझ्या डोळ्यात, तू आता स्वतःची झाली आहेस. आणि तेच मी नेहमीच हवंच होतं. पण तू तू अजूनही तिथंच आहेस का अजय? त्या कवितेत तो हसला. नाही, आता मी पण कवितेच्या पलीकडे गेलोय. आता तू माझी कविता आहेस, पण तूच तुझी कवयित्री आहेस. आता फक्त आठवणीत राहत नाही, जिथं स्पर्श नसतो पण सुगंध राहतो. पारुल काही क्षण स्तब्ध होते. तिने त्याचा हात पकडला. तुझं प्रेम मला मिळालं नाही, पण तुझं प्रेम मला स्वतः मिळवून दिलं. अजय उठला आणि निघताना म्हणाला, कधी कधी अधुरं नातं पूर्ण आयुष्य घडवतं आणि तेच खरं सौंदर्य असतं, नाही का? त्या रात्री पारुलने एक नवीन कविता लिहिली. तू नव्हतास तरीही सोबत होतास, तू निघून गेलास तरी हरवला नाहीस. 2 वर्ष उलटून गेली. पारुल आता राज्यभर ओळखली जाणारी कवयित्री झाली होती. तिच्या कविता अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या होत्या. तिने एक लहानसा प्रकाशनही सुरू केलं होतं, अंतर्मन प्रकाशन, जे नवीन महिलांना लिहायला आणि छापायला मदत करत होतं. तिच्या शब्दामध्ये धैर्य, प्रेम आणि स्त्रीच्या अंतरंगातील प्रश्न उमटत होते. एका दिवशी तिच्या कार्यालयात एक तरुणी आली. स्वरा मॅडम, मी तुमच्याशी खूप मोठी चाहती आहे. माझ्या कविता वाचून तुम्ही मला मार्गदर्शन कराल का? पारुलने तिच्या कविताचं छोटं पुस्तक उघडलं. त्यात पहिली ओळ होती. तू नसताना मी तुला शोधते, तुझं अस्तित्व माझ्या शब्दात मिसळतं आहे. पारुल थपकली. ही कविता अगदी तुझ्या जुन्या ओळखीसारखी होती. भावना, भाषा, सगळं. तू ही कविता कुठून लिहिली? स्वराचं उत्तर ऐकून तिच्या अंगावर शहारा आला. ही कविता माझ्या आईची आहे. तिनं कधी काळी माझ्या वडिलांसाठी लिहिली होती, पण मी त्यांना कधीच पाहिलं नाही, कारण ते आमच्या आयुष्यात फार कमी काळ होते. तुझ्या वडिलांचं नाव काय होतं स्वरा? अजय राणे. पारुल गोंधळली. तिच्या हृदयात काहीतरी धस झालं. त्या रात्री ती एकटीच बसून अजयचा ब्लॉग शोधू लागली. तिथे शेवटचा लेख होता. मी एक कवयित्रीच्या आयुष्यात राहिलो क्षणभर, पण त्या क्षणांनीच मला आयुष्य दिलं आणि मी मागे एक कविता ठेवून जातो, जी माझीच सावली आहे. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तिनं लगेच स्वराला कॉल केला. स्वरा, तू उद्या मला तुझ्या आईला भेटायला घेऊन येऊ शकतेस का? दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा पारुलला एका छोट्या गावात घेऊन गेली. तिथं एक जुनं घर हिरवळीत लपलेलं. पारुलचं मन धडधडत होतं. तिला माहिती होतं आज ती एक अपूर्ण नात्याच्या शेवटच्या कवितेशी भेटणार आहे. स्वरानं दरवाजा उघडला. आत एक साधी, शांत, सौम्य चेहऱ्याची स्त्री बसलेली होती. मेघा, ती म्हणजेच अजयची पत्नी. तुम्ही पारुल? मेघा जरा हसून म्हणाली. अजय तुमचं खूप नाव घेतो, कधी रागाने, कधी प्रेमाने, पण नेहमी आदराने. पारुल शांत होती. शब्द हरवले होते. तो शेवटच्या काही वर्षात फार एकटं झालेला होता. तुमच्या कविता त्याचं शेवटचं जग होतं. त्याने मला तुमच्याबद्दल सांगितलं होतं, पूर्ण प्रामाणिकपणे. मग तुम्ही कधी त्याच्यावर राग केला नाही? पारुलने शेवटी विचारलं. केला, पण नंतर समजलं की अजय फक्त प्रेम केलं, कोणताही गुन्हा केला नाही. तो माझ्यासोबत राहिला, पण मनानं तो तुमच्यासोबत होता आणि मी त्याला त्यातून मोकळं होऊ दिलं नाही. त्यामुळेच त्याच्या कवितात स्वतः सापडत गेला. ती भेट खूप काही सांगून गेली. पारुल, मेघा आणि स्वरा या तिघी एकाच माणसाच्या आठवणीत जडलेल्या, पण कोणतीही तक्रार नव्हती, फक्त समजूत होती. पारुल परत येताना तिच्या वहीत लिहित होती. कधी कधी एक माणूस 3 आयुष्य बदलतो, एकाला प्रेम देऊन, दुसऱ्याला स्वीकार देऊन आणि तिसऱ्याला कविता देऊन. समाप्त. धन्यवाद. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.